बाईकची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं आणि अग्रमानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणारी ही स्पर्धा. सामन्याला सुरुवात होईल, परंतु पहिला बॉल डिलिव्हर करण्यात असताना जिथे पंचांनी इशारा कळवलाय की डेड बॉलने सुरुवात होईल, कारण मैदानावरती बॉल डिलिव्हर्डच झाला नाही. गोलंदाज अगदी बॉल डिलिव्हर्ड करत असताना काहीतरी चर्चा मसलदच केली जणू काही या विनीत माळी सोबत. सलोख्याचं आणि मैत्रीचं वातावरण या संघामध्ये नेहमीच पाहायला मिळालंय, कारण या संघाने नेहमीच अगदी जवळचे संबंध आहेत. पुढचा बॉल, सुरुवात पहिल्या बॉलवरती विकेट, मॅचची गोल्डन विकेट विनीत बाद. आणि त्याकरिता ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीशी महत्वाची आहे. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे, व्हेरी फर्स्ट बॉल, आणि अर्थात विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास हा द्विगुणित झाला असेल गोलंदाज प्रतीकचा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला आपण आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक दुसरी, फलंदाज मोहित माळी होईल बाद. दीपेश माळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती, अर्थात संघासाठी चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट गमावल्यात, अर्थात धावा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. केवळ धावफलकावरती आपण जिथे पाहत आहोत 2 वरती 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 1 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाले. 1 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पहिली सिंगल आली आणि आणखीन 1 फलंदाज बाद होत असताना आपण मोहितला पाहायला मिळाला. आता संघाचा जिथे मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दीपेश साठी हा बॉल हॅमर केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, ठोकलाय षटकार.
पहिला बॉल फेस केला आणि पहिल्या बॉल वरती बेस्ट बॉल हिट इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपूच्या बॅट मधून षटकार आला. संघाची धावसंख्या 7. 7 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला, पूर्ण इनिंग त्याने इथे खेळला, तर निश्चित जणू काय हायलाइट पाहिल्याप्रमाणे फील येईल या मॅच मध्ये. खोला आतुजयसीच्या बाहेर रूम बनवला, तिथे कवचला केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या 8. प्रतीकच्या पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्यात असं कुठेतरी वाटत होतं, परंतु मॅच मध्ये जिथे मात्र दीपेश दाखल झाला मैदानावरती आणि त्याने रन्स बनवल्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये 7 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केल्यानंतर जिथे आपण पहिलं प्रतीक पाटीलचं सेलिब्रेशन किंवा त्याने जणू काय विनीतला रस्ताच दाखवला होता. कारण खुल्या गटाचं क्रिकेट हे दोन्ही खेळाडूंनी एकत्रित खेळताना आपण पाहिलं. उजव्या सीच्या बाहेर पडल्यानंतर इथे मात्र कट होतोय बॉल. अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या एकंदरीत 9. पहिले षटक प्रगती पदावरती आहे. वैभव माळी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. विकेट गमावल्यात. संघ अडचणीमध्ये आहे आणि या संघाचे संकट मोचकाची भूमिका इथे अदा करावी लागणार आहे. बॅकफुटला आले, कट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, विकेट गमावली आहे. आणखीन एक नाहक बळी रनआउटच्या स्वरूपामध्ये दीपू माळी बाद. स्पर्धेमध्ये 13 बॉल 27 धावांची खेळी साकारत असताना, संघ अडचणीमध्ये असताना ज्या संघासाठी तो धावून आला होता, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला. यावेळेचा बॉल पंचांकडे अपील करण्यात आली आहे. फलंदाज बाद. लेग बी फोर LBW प्लम्प. आणखीन एक धक्का. 9 ला चौथा धक्का. फलंदाज होतो इथे बाद. बाद झाल्यात. मैदानावरती कोणताही खेळाडू तग धरून उभं राहायला तयार नाहीये. वैभव देखील लेग बी पोस्ट स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. या आधी आपण पाहिलं तर दीपूला त्याच्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक बळी तो ठरला, परंतु पुढच्याच बॉल वरती जिथे वैभव देखील बाद झालाय. धावफलकावरती 9 आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. तकदीर माई यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. आणखीन एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. ज्या संघाचं आणि या ज्या गावाचं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलंय, त्यांना पण बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. परंतु सौरभ भोईर हा तो बॅटर आहे ना, त्याला मात्र इथे चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. एक एक मॅजिकल इनिंग त्याला इथे साकारावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तो सौरभ पाहायला मिळतो आहे स्ट्रायकर एंडवरती. विधान झालाय गोलंदाजी मार्क वरती. पुढच्या षटकाला होईल सुरुवात. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला हलक्या हाताने केला, क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि जणू काय फ्री होम डिलिव्हरीच होती. हा फलंदाज बाद.
तर संपूर्ण आता कोलॅप्स झाली आहे. एकंदरीत 5 फलंदाज बाद झालेत आघाडीचे आणि किमोना तदनंतर एका मागोमाग एक लाईनच लावली आहे. वेदांत गोलंदाजी मार्क वरती आले. पहिला अगदी गुडलेन स्पॉट वरती होता. समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षकाला शोधलं जणू सौरभने आणि अगदी सहजरित्या हा झेल इथे कॅरी झालाय. फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर यशपाल माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँड केला होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कोणती धाव या बॉल वरती मिळणार नाही. 9 ला 5 फलंदाज बाद झाले. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. अर्थात मैदानावरती कोणताही बॅटर जास्त काळ उभा राहिलेला नाहीये. 9 धावा फलकावरती 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल वेदांत. यावेळेला बॅटचा टोला लागलाय. मिस्क्यूड होता क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 6 यशपाल माळी बाद. नऊ धावा धापलकावरती असताना 6 फलंदाज बाद झाल्यात. वेदांतला 2 विकेट. इथे एक सांघिक यश आणि एक वैयक्तिक यश त्याच्या नावावरती राहिलेलं मिळालंय. संघाची धावसंख्या 9 बनल्यात आणि जिथे 6 फलंदाज बाद झाल्यात. नऊ धावा धापलकावरती असताना 6वा धक्का इथे मिळाला आणि तदनंतर नवीन बॅटर सौरभ माळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तकदीर स्ट्रायकिंग वरती आहे. संघाची तकदीर बदलण्यासाठी या बॅटरला बॅटिंग करावी लागणार आहे. कारण एकही फलंदाजाच्या बॅटमधून तितकेसे चांगल्या धावा आलेल्या नाही आहेत. किंबहुना आघाडीचे जे बॅटर आहेत आपण पाहिलं 0-0, 1-7, 0-0. बॅकफुटला आले. बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 0-0, 1-7, 0-0-2 अशा रीतीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अर्थात कोणताही बॅटर दीपूला वगळता मोठे स्ट्रोक खेळू शकला नाही. किंवा जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करू शकला नाही. 11 ला 6 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल खोलातला ऑन साइडला केलाय. उंची जास्त आणि तितकीशी लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तकदीरच्या बॅटमधून षटकार.
चेंडू ला 7 बाद. गोलंदाज बाद झाल्यात या स्पर्धेमध्ये. किंबहुना आजच्या रात्रीमध्ये आपण एकही संघ ऑल आउट झालेला पाहायला मिळालेला नाहीये. किंबहुना मला असं वाटतंय ना गुरुदेव पाचंगे, आज असं वाटतंय या पहिल्या रजनीमध्ये हे देखील पाहायला मिळतं की काय. विनीतच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलं, तदनंतर इथे मात्र या संघावरती नामुष्की उडावली. धीरज माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. यश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतं. युवा प्रतिभावान आहे, गुणवान असा गोलंदाज म्हणून यशकडे पाहिलं जातं. यश गोलंदाजी मार्क वरती 17 ला 7. पुढचा बॉल खोलामध्ये पंचाकडे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूच्या दिशेने, लेग बी 4 बाद. पंच चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. 17 ला 8वा धक्का इथे लागलाय. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. अक्षित 11 टीम टीम. चला आपलं तुरंत क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पंच आपापल्या जागेवरती येऊन आपण उपस्थित व्हा. विकेट धक्का क्रमांक आणखीन एक महत्वाचा लागलेला इथे पाहायला मिळालाय. सौरभ माळी देखील लेग बी 4 स्वरूपामध्ये बाद झाला. अगदी लोअर फुलटोस बॉल यस्टनच्या मधोमध तो सापडला. पंचांनी त्याला प्लम स्वरूपामध्ये इथे बाद घोषित करण्यात आलं. आणि कदाचित जर का तो गाव कप खेळत असता तर पंचांनी हात धरून त्याला बाहेर आणलं असतं. इतका ऍक्युरेट तो इथे पंच यस्टनच्या मधोमध सापडला.
17 धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. एक फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली आहे. 17 धावा धावफलकावरती 8 फलंदाज बाद. सामना बनेल का? पुढचा चेंडू उजव्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. सकाळचे 4:41 मिनिटांनी हा व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. थिंबे थिंबे तळे साचे, एका धावेने संघ पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 8 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न पत्तुपाकर चौटाईरवा मानकोली टीम करत असताना पाहायला मिळते आहे. 17ला जिथे 18ला 8 बाद झाल्यात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस बॉल अडकणे गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कमालीचं क्षेत्ररक्षण, अगदी ऊर्जेचा संचार होत असताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मुनीश पाटीलला त्या ठिकाणी आपण पाहिलं. काय चपळतेने चेंडूवरती आला. चपळतेचा चीता. थ्रोईंग आर्म्स त्याचे तितकीची स्ट्रॉंग होते. बॉलला फील्ड केली. फेकी चांगली राहिली. 19 बनल्यात. 8 फलंदाज बाद झालेत. 18 जिथे 19 लॉस ऑफ 8 विकेट. संघामध्ये एका धाब्याने संघ पुढे सरकतोय. यश पुढचा बॉल लोअर फुल टॉस कव्हर्सला केले. डीप एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न झालेला नाहीये. फेकी अचूक आहे. रन्स मिळते ती पुन्हा एकदा. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा सामना जर 40 पर्यंत मजल मारता आली तर तिथून धावा डिफेंड करता येतील. कारण की या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की रन्स 35 धावा देखील डिफेंड झालेल्या पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये 35च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न निश्चित होईल. यावेळेला बॅकफुटला आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशाहीन. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 21 वरती जाऊन पोचत असताना पाहायला मिळते आहे. 21 बनल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद. येणाऱ्या अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. फटके किती विशेष येतात ना हे पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर दिपेशला आपण पाहतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. मोनीश चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. धक्का क्रमांक 9. फलंदाज बाद. थँक्यू. 9वा धक्का. शेवटची जोडी आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यशला आणखीन एक यश प्राप्त झालं. त्याला जणू काही यशस्वी भव आजचाच आशीर्वाद इथे देण्यात आलाय की काय काय गोलंदाजी केली आहे त्याने. विकेट प्राप्त केली. ऋषी भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटचं आणि अंतिम षटक जिथे मात्र अजून येणं शेष आहे. परंतु कोणताही बॅटर जिथे जास्त काळ तक धरून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला नाही आहे. कारण अजूनही 8चा खेळ इथून शेष आहे. 8 चेंडू मध्ये जर का आपण पाहिलं एखाद दुसरा मोठा स्ट्रोक आला असता, कदाचित एखादा चौकार षटकार इथे पाहायला मिळाला असता तर धावा बनल्या असत्या. परंतु 21 बनल्यात. 9 फलंदाज बाद. 21ला 9 ही दयनीय अवस्था. पुढचा चेंडू यश. कमी गतीचा उजवेसीच्या बाहेर कट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोठा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी त्या धावा 4. आलाय चौकार. असताना पाहायला मिळालाय. थर्डमॅनला कट केला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यांच्या बॅटमधून चौकार आला. संघाची धावसंख्या 25 बनली आहे. 9 फलंदाज बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच पाहायला मिळेल असंच वाटलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही.
कमी गतीचा बॉल इथे डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला खेळले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने 26 बनल्यात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 26 लॉस ऑफ 9 विकेट. बॅटिंग करत असताना पत्तू पॅकर्स चौथा हिरवा मानकोली टीम आपण पाहत आहोत 26-9. त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालं आणि तिन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये 2-2 विकेट मिळालेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाने 2 विकेट प्राप्त केल्यात. इक्वली कामकाज. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. मुनीश पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं. त्याचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा क्लास बाउंड्री लाईन वरती आपण नेहमी पाहायला मिळालाय. त्याला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी वरती. 6 चेंडूंचा खेळ इथून शेष राहील आणि इथे खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करण्यात येतात का हे देखील पाहावं लागेल. 6 बॉलचा खेळ शेष आहे. मोनिश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. ऋषी 2 बॉल 5 वरती, तो नॉट आउट आहे. 1 चौकार 1 सिंगल त्याने देखील घेतली आहे. या षटकामध्ये जर का 14 ते 15 धावा इथून आल्या ना तर 40 ते 41 धावा इथून निश्चितच बनतील. परंतु 40 ही ओलांडेल संघ. यावेळेचा चेंडू उजव्याच्या बाहेर जो मात्र कट करण्याचा ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुड लेन स्पॉट वरती ठेवला होता. फलंदाजाच्या शरीरापासून आणि रीच पासून दूर ठेवला होता. डॉट बॉलने सुरुवात झाली शेवटच्या षटकाला. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहील. या षटकातील इथून मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. शफल झाले आडव्या बॅटने. ऑन साइडला लगा तो 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट्समन नंबर 11 आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार आला ऋषी भोईरच्या बॅटमधून. 11वा फलंदाज देखील मानकोलीचा मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकण्याची धमक ठेवतोय. 32ला 9 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल मुनीश पुन्हा एकदा शफल झाले उजव्याच्या बाहेर. वेगाने टाकला होता क्विकर वन. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये DRS चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळाला. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. DRS चा वापर करण्यात येईल कारण ही बाब पाहिली आणि निहाळली जाईल. कारण 32 बांधल्यात, 40 ओलांडली तर मॅच मध्ये चुरस निश्चितच निर्माण होईल. एक फायटिंग टोटल निश्चित पाहायला मिळेल. कारण या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. या संघाच्या ताफ्यामध्ये जिथे सौरभला आपण पाहिले, या संघाच्या ताफ्यामध्ये जिथे विनीतला आपण पाहिलंय, दीपू चांगली गोलंदाजी करतो, तथा या संघाकडे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा मोहित देखील आहे. 11वा फलंदाजाची बॅटिंग पहा. अद्याप त्याच्या बॅटमधून सर्वाधिक जास्त 11 धावा आल्यात. 11वा बॅटरने 11 रन्स देखील बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी.
अजूनही 3 बॉलचा खेळ इथून शेष असणार आहे आणि इथे ऋषी भुईरला आपण पाहत आहोत जो स्ट्रायकर वरती आहे. खोलातला होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? इथे अडचणी वाढल्यात, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋषी भुईर होईल इथे बाद. ऑल आउट संघ होत असताना पत्तू पॅकर्स, चौदा हिरवा मानकोली ही टीम इथे झाली ऑल आउट. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 33-34 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 34 रनचं टार्गेट. या स्पर्धेमध्ये अगदी आपण ही बाब देखील विसरता कामा नये की 35 धावा डिफेंड झालेल्या आहेत आणि ज्या संघाने त्या धावा डिफेंड केल्या त्यांना करायची आहे बॅटिंग. या आपण या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये बदल करूयात. आवाज असेल याच विभागाचा आणि खर तर सातत्याने ज्यांच्या आवाजामध्ये जिथे मात्र सामना रंगवण्याची धम्मक आहे असे तुळशाजी सोनावणे यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. चला दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत.
चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. विजयाचं लक्ष असेल 24 बॉल मध्ये करायचे आहेत, अर्थातच 34 धावा मैदानाच्या आतमध्ये अक्षित एवेन टेंबिवली संघाला. आजची रात्र टेंबिवली संघासाठी फार महत्वाची राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स मानकोली या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहत आहेत. प्रतीक पाटील आणि परेश हे दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. विजयगिरीचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये 34 धावांचा पहिलाच बॉल यावेळेला जर माग होती एलबीडब्ल्यू ची, परंतु ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर बॉल पिचिंग होतं हेच पाहिलं गेलं पंचांनी आणि यस लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. उपमुख्यमंत्री चषक 2025 एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार जिग्नेशजी म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. त्यांच्या संपूर्ण संयोजन समितीने घेतलेली मेहनत आज जर पाहिले गेले तर या पहिल्या रात्रीमध्ये अफलातून क्रिकेट आपल्याला प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऑप्टिकच्या बाहेर शफल झालेत. ऑन साइड बॉलला पुन्हा एकदा दिशा दिली. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि पाहत असताना या बॉलवरती कंप्लीट केल्यात. त्यामध्येच 2 धावा, 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये. लक्ष आहे 34चं. धावा दफडगावरती 3 लागल्या गेलेत. प्रत्येक आणि परेशला आपण बघतायत आजच्या दिवसात प्रत्येक पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरले गेले, दुसऱ्या मॅच मध्ये बॅकफुटला जाणवले गेले, तो तिसऱ्या मॅच मध्ये आता चालणं फार महत्वाचं आहे. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगले फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालंय. पुन्हा एकदा या बॉलवरती एक सिंगल आलंय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावा दफडगावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 4च्या घरामध्ये. एका बाजूला मानकुले, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संघ पाहायला मिळतो अर्थात जर पाहिलं तर टेंबिवली भिवंडी परिसरातील हे दोन्ही जर पाहिलं तर मातबर संघ आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. बॉल तयार आहे. ऑप्टिकच्या बाहेर शफल झालेत. पुन्हा एकदा सन्मान दिलाय आणि अगदी जर पाहिलं एकदा कंप्लीट केले. दुसरीसाठी वळालेत परेश, पण तो स्टॉप केला या ठिकाणी स्वतःलाच. पुन्हा एकदा वाले संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते. धावफटकावरती ती म्हणजेच 5च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 5 लागल्या गेल्यात. अक्षित 11 टेंबिवली या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत बॅटिंग करताना, परंतु दोन्ही टीमला याच परिसरातील पॅकर लाभले गेलेत. एका बाजूला जर पाहिलं तर मानकोली संघ अर्थात जर पाहिलं तर प्रतिभेजी भोईर या टीमचे पॅकर ची भूमिका अदा करते. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर निलेश चव्हाण यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो बॅटिंग करताना. चला भरपूरचा वेळ खर्च करू नका ही विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला मी रिक्वेस्ट करतोय. 4 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 5च्या घरामध्ये. सुरुवात तर चांगली झालेली आहे. बॉल तयार. स्टेप आउट झाले. त्यामुळे जर पाहिलं चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. हिट करण्याचा प्रयत्न कदाचित जर पाहिलं तर डायरेक्ट हिट लागला असता तर परेशची विकेट धोक्यामध्ये असू शकली असती, परंतु कंप्लीट केले ती म्हणजेच 1 धाव. 1 धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडलाय आणि धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती ते म्हणजे 6च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 6 धावसंख्येत धावफटकावरती लागले गेले. प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं या मॅचच्या माध्यमातून जरूर आपण पाहतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल आक्रमण केल्या बॉलवरती. प्रतीक्षा बॅटमधून मिळतील धावा 4. आता मात्र पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती प्रतीक्षा बॅटमधून चौकार आलाय आणि आता मात्र यस नो साठी या ठिकाणी जर पाहिले गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस पंचाने घेतलाय. ललितजी भोईर पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. एक्शन रिप्ले आपण पाहतायत पंचांच्या माध्यमातून जर पाहिलं तर हा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूयात आता मात्र निर्णय काय येईल. फुल टॉस बॉल तर होता, परंतु भरपूर उंची गाठले का कमरेपेक्षा जर वर असला तर कदाचित नो बॉल असू शकतो आणि कमरेच्या जर खाली राहिला
तर फेअर डिलिव्हरी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मानकुली टीम फिल्डिंग सेटअप करा, आम्ही लगेच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतोय. येस, फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण की जर पाहिले तर कमरेपेक्षा थोडासा खाली बॉल होता आणि हेच पाहत असताना देखील जर पाहिले तर डीप होणारा बॉल होता आणि मैदानाच्या आतमध्ये फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. लक्ष आहे 34चं. 10 धावा तर पहिल्या षटकात कुठल्या गेल्यात ते म्हणजेच बॅटिंग करत संघाच्या माध्यमातून प्रत्येकचं योगदान राहिले 3 बॉलमध्ये 5 आणि परीचं योगदान राहिले 3 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत. इथून देखील जर पाहिजे तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 24 धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असणार आहे. प्रतीक असतील त्यानंतर परेश असतील, भरपूर वर्ष ज्यांनी जर पाहिले तर टिंबिवली संघाला योगदान दिले आणि त्याच कारणाचं यंग टॅलेंट हे सातत्याने घडताना दिसल्यात, परंतु मानकोली संघाला विसरून चालणार नाही आहे. त्यांच्याकडे जर पाहिलं तर विनीत सारखा एक ट्रम्पकाट एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. पाहूया त्या मॅच मध्ये विनीतची कशी भूमिका अदा करतात. पहिला बॉल विनीत घेऊन तयार. पहिला बॉल बॅटची आतलीकडे लागले, बॉल चालला मागे, वेगाने प्रतीक धावत आहेत. त्याबरोबर ते सिंगल तर कंप्लीट होईल आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचती 11च्या घरामध्ये. सिंगल डबल फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि त्या सिंगल डबल धावा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. परंतु प्रतीक सातत्याने सिंगल डबल कमी करतात. मोठमोठे फटके प्रतीकच्या बॅटमधून सातत्याने आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. पाहूयात या मॅच मध्ये किती धावा करतील प्रतीक. बॉल तयार आहे. विनीत फुलेंचा बॉल आहे. अगदी जबरदस्त ड्राईव्ह केलंय, एक धाव कंप्लीट केलाय. वेगाने दुसऱ्या वेळेसाठी दोन्ही फलंदाज पलटलेत, डायरेक्ट हिट केलंय आणि फलंदाज OUT लगेच पंचांनी बोट आकाशाकडे गेलंय आणि विकेट जाईल. पहिले धक्का मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टिंबिवली संघाला. परेश इज आउट. स्वरूपात 12 धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य भोईर दाखल झालेले आहेत. आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत या संघाचे. पाहूयात आदित्यला लवकर प्रमोट केल्या मॅच मध्ये, कारण की आदित्य नेहमी जर पाहिलं 3 विकेट 4 विकेट गेल्यानंतर उतरतात. परंतु आदित्य जर पाहिलं वन डाऊन साठी युनिट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आले. यस, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. आयोजन समितीला विनंती करतोय.
12 धावा फटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा आपण बघतायत आणि विनीत माली एक अतिशय उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू म्हणून नेहमीच आपण पाहिलंय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून कित्येक वेळा जर पाहिलं तर विनीत यांना आपण पाहताय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट विनीतने मिळवले. स्ट्राईक रेटवरती बॅटर पाहायला मिळते मिस्टर प्रतीक. ऑब्जेक्टच्या बाहेर शपाल झालेत. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल थेट निघून जाईल डीप बाकवा स्क्वेअर लेगला. जबरदस्त स्ट्रोक प्रतीकच्या बॅट मधून. षटकार 6. षटकार आला प्रतीकच्या बॅट मधून. धावसंख्येचा फटकावरती 18 झाले. अर्धा पल्ला तर गाठलाय मैदानाच्या टेंबोली टीमने. आपटून टाकण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिले प्रतीकने. 1 बाउन्स, बॉल निघून जाईल थेट सीमा पार. षटकारानंतरचा पुन्हा एकदा आलेला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. बारा धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. प्रतीक चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विनीत माळी यांच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल आक्रमण केले, लॉफ्ट केले बॉलला. ऑन साइडला बॉल निघून जाईल का? यस, इट इज आउट ऑफ दी पार्क. 6 धाब्यांकरिता प्रतीकच्या बॅट मधून. षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा आलाय षटकार. विनीत षटक थोडं मागे ठरले. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावा केल्यात आणि संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. अर्थात जर पाहिलं गेलं तर 28 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. स्ट्रोक मैदानाच्या पलीकडे लँड होईल की अलीकडे, आणि आतमध्ये बॉल लँड झालाय. विकेटचं पतन, फलंदाज होतील आउट. 28 धावसंख्येवरती दुसरा धक्का अक्षित 11 टेंबिवली या संघाला. पाटील आणि षटक क्रमांक 3 मध्ये सौरभ आपण बघतायत. 12 चेंडूमध्ये अवघ्या करायच्या आहेत 6 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी टेंबोली संघाला, आणि तो संघ ठरेल या स्पर्धेतील थेट जर पाहिलं तर फायनलच्या दिवसामध्ये खेळताना दिसणार आहे. प्रत्येक दिवसामध्ये एक संघ आपण काढणार आहोत. शेवटच्या दिवशी जर पाहिलं तर 2 सेमीफायनल, 1 फायनल, 3 मॅचेस असतील. एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात पहिला संघ कुठला ठरेल. इथे मनगटाचा वापर केलाय. बॉल चाललाय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचला. दुसरीचा कॉल धोक्यात ठरलाय आणि धोक्याचे घंटा वाजले. विकेट जाते. फलंदाज होतील आउट. सर नवीन बॅट्समन थोडेसे धावत जा. विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये दिसते. या बॉलवरती एकच धाव मिळेल.
एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 29 म्हणजेच 5 धावेचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 11 चेंडू आणि 5 धावेंचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर मानकुली संघाने पहिल्या डावात जर पाहिलं तर बॅटिंग थोडीशी खराब राहिली गेली हेच म्हणावं लागेल, कारण की पहिल्या षटकात 9 होत्या, दुसऱ्यामध्ये 8 आल्या अगदी पाहिजे, तिसऱ्यामध्ये पुन्हा एकदा 9 आणि पुन्हा एकदा 7 पाहायला मिळते. म्हणजे 10च्या अगदी जर पाहिलं तर सरासरीने जर खेळला असता तर 40च्या पलीकडे गेला असता. धावसंख्या थोडीशी कमी होती, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल मागच्या दिशेने निघून चाललाय. अगदी जर पाहिलं तर चौकार मिळतील या बॉलवरती. 4 धावा आता मॅच जिंकण्यासाठी फक्त 1 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिली. येस, बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच पुरवा आयोजन समिती. चला, शेवटच्या आता मात्र 1 धावेचं समीकरण राहिलेलं आहे. चौकार आला रोहनच्या बॅट मधून. गेल्या मॅच मध्ये रोहनने जबरदस्त कामगिरी केली होती. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ठोकला षटकार आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर 6 धावा मिळतील आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मॅच जिंकले अक्षित 11 टेंबोली संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम मानकोली. पुन्हा आपला जर पाहिलं तर आभारी आहोत. भरपूर स्ट्रगल त्यांच्या नगरीमध्ये राहील.